निरोप 2025चा आणि स्वागत 2026चे। एका मोठ्या उबदार आणि प्रकाशमय घरात आजोबा 2025 आपली जुनी कातडी बॅग भरत होते। त्यांनी वर्षभर जगाला खूप आनंद दिला होता आणि आता त्यांच्या विश्रांतीची वेळ आली होती। आजोबांकडे आठवणींचे एक अतिशय मोठे आणि रंगीत पुस्तक होते। त्या 2025 सालातल्या मुलांच्या सहली, पावसातली मजा आणि दिवाळीचे किल्ले यांचे फोटो होते। ते पुस्तक बघताना आजोबा हळूच हसले। अचानक दारावर टोक-टोक असा आवाज झाला। आजोबांनी दार उघडले तर समोर एक छोटा, चपळ मुलगा उभा होता। त्याच्या डोळ्यांत खूप चमक होती। तो होता छोटा 2026। छोटा 2026 घरात आला आणि त्याने भिंतीवरच्या त्या मोठ्या सोन्याच्या घड्याळाकडे पाहिले। रात्रीचे 12 वाजायला आता खूपच थोडा वेळ शिल्लक होता। तो नवीन जबाबदारीसाठी सज्ज होता। आजोबा 2025 प्रेमाने हसले आणि त्यांनी छोट्या 2026च्या हातात एक जादुई चकाकणारी पिशवी दिली। हे घे तुझे नवीन वर्षाचे पाथेय, आजोबा मृदू आवाजात म्हणाले। या पिशवीत काय आहे आजोबा? छोट्या 2026ने आश्चर्याने विचारले। त्याने पिशवी उघडून आत डोकावले तर त्याला त्यातून शुभ्र प्रकाश दिसला। आजोबा म्हणाले, बाळा, यात मुलांसाठी नवीन मैत्री, खूप सारी गाणी, नवीन गोष्टी आणि भरपूर खेळ आहेत। तुला हे सगळं जगभर वाटायचं आहे। खिडकीबाहेर आता फटाक्यांचे आवाज येऊ लागले होते। मुले हातात रंगीत फुगे घेऊन हॅपी न्यू इयर ओरडत होती। छोटा 2026 खिडकीपाशी धावत गेला। घड्याळात बरोबर 12चे टोले पडले। आजोबा 2025ने छोट्या 2026वा घट्ट मिठी मारली आणि त्याला आशीर्वाद दिला। निरोप घेण्याची वेळ आता आली होती। आजोबा 2025 चांदण्यांच्या वाटेने शांतपणे निघून गेले। आता छोटा 2026 घराबाहेर आला आणि त्याने हवेत आनंदाचे रंग उधळले। स्वागत आहे 2026चे। सर्वत्र जल्लोष सुरू झाला।